आज तुम्ही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर आलात. आजपासून प्रचाराला सुरुवात करताय. खरं तर सगळ्यात पहिली उमेदवारी तुम्हा दोघांच्या जाहीर झाल्या राज्यात इतरही पक्षांच्या तुलनेत. आज इथे येऊन काय भावना तुम्ही व्यक्त कराल? खरं आता जे बाळासाहेबांनी रोपटं लावलं होतं तेच रोपटं आज त्यांनी विधानसभेत महानगरपालिकेत मला पाठवलं होतं आणि पुन्हा एकदा त्यांचीच खऱ्या अर्थाने राज ठाकरे साहेबांनी मला आणि दिलीप धोत्रे यांना उमेदवारी दिली आणि म्हणूनच आम्ही बाळासाहेबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, कृतज्ञ होण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो. भावना मनामध्ये खूप आहेत. मला 95ची निवडणूक आठवते. बाळासाहेबांनी दिलेला मला आशीर्वाद आठवतोय. बाळासाहेबांनी दिलेला मला आशीर्वाद आठवतोय. बाळासाहेबांच्या इथे जाऊन अभिवादन वंदन करून आलो आणि आता बाळासाहेबांनी अभिवादन करायला वंदन करायला आलो आणि त्याच्यामुळे भावना खूप मोठ्या आहेत, अंतःकरणात आहे, श्रद्धेच्या भावना आहेत, प्रामाणिकपणाच्या भावना आहेत आणि बाळासाहेबांचे ऋण हे जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आम्ही त्यांची ऋण कधी फेडू शकत नाही आणि म्हणूनच त्यांना आमच्या आई वडिलांनी जरी आम्हाला जन्म दिला तरी खऱ्या अर्थाने बाळासाहेब आमची आणि माँसाहेब आमचे आई वडील होते आणि म्हणून त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आम्ही दोघे आलो आणि सगळ्याच भावना मी शब्दात व्यक्त करत नाही, परंतु बाळासाहेब हे असंही व्यक्तिमत्व आहे की त्या व्यक्तिमत्वाने अख्ख्या जगाला भुरळ घातलेलं व्यक्तिमत्व आहे आणि मी भाग्यवान आहे, दिलीपही भाग्यवान आहे की आम्ही बाळासाहेबांच्या सानिध्यामध्ये लहानाचे मोठे झालो. बाळासाहेबांनी आम्हाला घडवलं आणि म्हणून बाळासाहेबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आलो. आज बाळासाहेबांची आठवण खूप येते, कारण बाळासाहेब असते तर हे झालं पण नसतं, पण झालं, आता त्याला काही इलाज नाही आणि म्हणून बाळासाहेबांच्या चरणी अभिवादन करण्यासाठी मुद्दाम या ठिकाणी आलो. माझी बाळासाहेबांना, माँसाहेबांना मनापासून अभिवादन. शिवडी मतदारसंघ खरं तर जिथून तुम्हाला उमेदवारी द्याल तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. वर्षानुवर्ष त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार जिंकून येत आहेत. तुम्ही जेव्हा होता त्याही वेळेला तुम्ही जिंकून आलेला होता, परंतु आता मात्र दुसऱ्या पक्षात असल्यामुळे दुसरी लोक जिंकून येतात. या वेळेला कशी असेल या भागातली लढत आणि लोक तुमच्या पाठीशी उभे राहतील का? मला पूर्ण खात्री आहे. मी गेले 10 वर्षापूर्वी 2009ला मी जेव्हा आमदार म्हणून त्या मतदारसंघातील लोकांनी, जनतेने माझ्यावर विश्वास टाकला होता, त्याला मी खूप प्रामाणिकपणे त्यांची सेवाही केली होती आणि कामही केली होती आणि मी खूप मोठे मोठे प्रकल्प त्या ठिकाणी आणले होते. दुर्दैवाने त्या ठिकाणी त्यावेळेला आमच्याच शिवसेनेच्या लोकांनी चांगल्या चांगल्या गोष्टींना विरोध केल्यामुळे मला ते काम, पैसे, निधी 15-20 कोटी रुपये आणलेले परत गेले. परंतु मी गेले 10 वर्षामध्ये अजय चौधरी सन्माननीय आमचे आमदार साहेब आहेत, त्या आमदारांच्या 10 वर्षामध्ये मी कधी त्यांना विरोध केला नाही. हालाकी त्यांना मी निवडून आल्या फोन करून त्यांचं अभिवादन केलं, अभिनंदन केलं. संध्याकाळी एक मोठा बुके घेऊन माझे सगळे पदाधिकारी पाठवले आणि त्यांच्याशी फोनवर बोललो की आमदार साहेब, आपलं अभिनंदन, आपण जे जे काही चांगलं काम कराल त्याला माझा पूर्ण पाठिंबा असेल आणि तो शब्द मी आतापर्यंत पाळलेला आहे. त्यांनी जे काही कामं केली चांगली वाईट मी त्यांना पाठिंबा दिले आणि कधी त्यांना विरोध केला नाही. मग काही चांगली वाईट मी त्या विषयात जात नाही, पण मी विरोध केला नाही. लोकांनी त्यांना निवडून दिलेलं आहे आणि त्यांना निवडून दिले तर त्यांनी काम करावं अशा भावना ठेवून मी त्यावेळेला असं 10 वर्ष त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिल्यासारखंच होतं. आणि आता ठीक आहे, लोकांचे प्रश्न आहेत, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मन मिळावून नम्र सेवा व्हावी असा माझा स्वभाव आहे आणि त्या स्वभावाप्रमाणे मी माझ्या प्रामाणिकपणे काम त्या मतदारसंघाचं करेल. केवळ वॉटर मीटर, गटर, फुटपाथ रिपेरिंग, संडास रिपेरिंग, चाळी रिपेरिंग एवढ्या कामापुरतं मर्यादित न राहता आपण बरंच काही करू शकतो आपल्या मतदारसंघासाठी. डेव्हलपमेंट झोपडपट्टीची असो, जुन्या इमारतीची असो, ती करू शकतो. केवळ तेवढंच नाही तर आज आमच्या विभागामध्ये सगळीकडेच बेरोजगारीचा प्रचंड प्रश्न मोठा आहे. बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, महिलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे जे काही करता येईल ते निश्चितपणे
करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. किंबहुना मतदारसंघातील तरुण तरुणी आताची मुलं फार शिक्षण घेण्याच्या मागे आहेत, एज्युकेटेड व्हायला पाहत आहेत, परंतु आमचं गिरणगाव आहे, गिरणगावातली मुलं असल्यामुळे त्यांना शिक्षण घेण्यासाठी सुद्धा त्यांची अडचण फार मोठी होती. ते जेवढं जेवढं माझ्याकडून शक्य होईल तेवढं करून माझ्या विभागातील मुलं किंबहुना महाराष्ट्रातील जे कोणी येतात त्यांना मी मदतच करत असतो. मी आमदार असतो का नसतो का तरी मदत करत होतो. आता तर लोकांनी जनतेने मला निवडून देतीलच अशी मला खात्री आहे. आमचा बाळा, आपला बाळा, हक्काचा बाळा, भाऊ म्हणून, मित्र म्हणून, सहकारी म्हणून मला निश्चितपणे पाठवतील आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असेल. आणि त्याच्यामुळे समोरच्या उमेदवाराला आपला प्रतिस्पर्धी न समजता आपला सहकारीच आहे. आपण निवडणूक खेळायला पाहिजे, ती लढवायची नसते. आणि स्पोर्ट्समन म्हणून मी ती निवडणूक आता खेळत आहे. राष्ट्रपतींचा 10 तारखे रोजी दौरा जो आहे तो 10 तारखेला सांगणार आहे. त्याचप्रमाणे नांदेड, लातूर आणि धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांनी त्यांना विरोध केला. मला असं वाटतं की राजसाहेबांची अत्यंत स्पष्ट भूमिका होती. त्यांनी आर्थिक निकषावरती आरक्षण द्यावं अशा प्रकारची माननीय बाळासाहेबांची भूमिका होती. तीच भूमिका त्यांनी मांडली होती. आणि त्यांचा ठाम विश्वास आहे की या माझ्या बांधवांची डोकी थोडी भडकवली जात आहेत असं त्यांना वाटतं. आणि म्हणून ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये बऱ्याच काही गोष्टी आपल्याला करता येण्यासारख्या आहे आणि त्याप्रमाणे ते निश्चितपणे करतील. आणि म्हणून ते बोलले की महाराष्ट्रामध्ये जर माझ्या हातात सत्ता दिली तर या महाराष्ट्रामध्ये आरक्षण हा विषयच येणार नाही. मला जे जे काही करता येईल या मुलांसाठी, शिक्षणासाठी किंवा लोकांसाठी ते निश्चितपणे करेल. आणि शेवटी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही घटनेमध्ये तरतूद केलेली आहे त्या तरतुदीच्या अधीन राहूनच आपल्याला करावं लागणार आणि ते तसंच करतील. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी SC, ST, OBC वगैरे या सगळ्यांना आरक्षण दिलेलं आहे. त्याच्या अधीन राहून निश्चितपणे आपल्या महाराष्ट्रातील लोकांना त्यांची घरातली चूल पेटली पाहिजे. बाळासाहेबांचं फक्त एक वाक्य होतं, ते वाक्य असं होते, जातीला पोट असतं, पोटाला जात नसतं.